Hello friends, welcome you all to Polity Simplified series of Gnandeep Academy. Today's article is article number 17, article 17. It talks about abolition of untouchability. Abolition of untouchability. अस्पृश्यता नष्ट करणे हा आर्टिकल 17 आहे. आता बेसिकली काय लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस फंडामेंटल राईटचा चॅप्टर स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला रिअलाइज होईल की सर्टन फंडामेंटल राईट्स आर पॉझिटिव्ह वेअर सर्टन फंडामेंटल राईट्स आर निगेटिव्ह. त्यापैकी हा एक निगेटिव्ह फंडामेंटल राईट आहे. हा का आपण नंतर स्टडी करणार आहोत. सध्या फक्त आपण पाहू की आर्टिकल 17 काय म्हणते, अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. आता महत्वाची गोष्ट काय की हा जो वर्ड आहे अनटचेबिलिटी, याची डेफिनेशन पूर्ण कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठंच दिलेली नाहीये, किंवा अनटचेबल्स म्हणजे कोण याची डेफिनेशन कॉन्स्टिट्यूशन कुठंच दिलेली नाहीये. हु आर अनटचेबल्स. किंवा तुम्ही मला सांगा, हा जो वर्ड आहे अनटचेबिलिटी, हा वर्ड स्वतः एक डिरोगेटरी वर्ड आहे की नाही. ह्युमन डिग्निटीच्या अगेन्स्ट हा वर्ड आहे ना, अनटचेबल्स, अस्पृश्य, बरोबर आहे की नाही. हा शब्द स्वतः एक डिरोगेटरी वर्ड आहे. यामुळे काय, या शब्दाचे डेफिनेशन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये. यामागचं आणखीन एक लॉजिक असं आहे, जेव्हा आपण कोणत्याही शब्दाची डेफिनेशन देतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्या शब्दाचा स्कोप लिमिटेड होऊन जातो. फॉर एक्झाम्पल बघा ना, तुम्ही एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला गेलात, त्या ठिकाणी त्यांनी नियम लिहून दिलेले असतात, 10 नियम दिलेले असतात आणि खाली सही घेतात की तुम्ही वरील कोणताही नियम जर तोडलात तर तुमच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. तुम्ही 11व्या पद्धतीने नियम मोडता आणि मग ज्यावेळेस तुम्हाला प्रिन्सिपल समोर हजर केलं जातं त्यावेळेस तुम्ही म्हणता, सर तुमच्या नियमांमध्ये हा नियम दिलेलाच नाहीये, त्यामुळे काय आहे की मी चूक केलेली नाहीये, आणि तुम्ही सही सलामत सुटतात. याच्या ऐवजी जर समजा त्यांनी काय केले की कोणाचंही वर्तन योग्य वाटलं नाही तर कारवाई केली जाईल, सिंगल लाईन. आणि योग्य या शब्दाची डेफिनेशनच दिली नाही. आता मला सांगा, तुम्ही ठरवू शकाल का काय योग्य अयोग्य? योग्य अयोग्य कोण ठरवल? प्राचार्य ठरवतील. स्कोप अनलिमिटेड झाला की नाही. आपल्या संविधानाच्या भाषेमध्ये अनटचेबिलिटी या शब्दाची डेफिनेशन का दिलेली नाहीये? सो दॅट वी कॅन प्रोग्रेसिव्हली इंटरप्रिट द वर्ड अनटचेबल्स फॉर हॅव्हिंग जस्टिस थ्रू द कॉन्स्टिट्यूशन. अनटचेबिलिटी या शब्दाला खूप सगळे डायमेन्शन्स आहेत आणि या अनटचेबिलिटी या वर्डला आपण खूप सगळ्या पद्धतीने भविष्यात ज्या सगळ्या पद्धतीने अनटचेबिलिटी येईल त्या सगळ्या पद्धतीने याला आपल्याला सॉर्ट आउट करण्यासाठी, भविष्यात याचं प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन करण्यासाठी आपण अनटचेबिलिटी या वर्डची डेफिनेशन दिलेली नाही, ज्यामुळे या शब्दाचा स्कोप अनलिमिटेड होऊन जातो आणि आपल्याला जस्टिस मिळवणं सोपं होऊन जातं. यामुळे कॉन्स्टिट्यूशन मध्ये खूप सगळे महत्वाचे वर्ड्स आहेत, या वर्ड्सची डेफिनेशन दिलेली नाहीये. मेन पर्पज हा आहे, जसं जसं आपली सोसायटी, आपलं कल्चर, आपलं कॉन्स्टिट्यूशन इव्हॉल्व्ह होत जाईल तसं तसं आपलं वागणं, आपलं संस्कृती, आपल्या गोष्टी बदलत जातील आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला यांचा वापर करता येईल. यासाठी द वर्ड अनटचेबिलिटी इज नॉट डिफाईन्ड. पण तरी सुद्धा ज्यावेळेस इन्सिस्ट केलं गेलं त्यावेळेस मद्रास हायकोर्टने अनटचेबिलिटी म्हणजे काय याला थोडक्यात सांगितलं होतं, ते पण त्याला डिफाईन न करता. मद्रास हायकोर्टचं काय म्हणणं तर लक्ष देऊ नये का? मद्रास हायकोर्ट म्हणतं, अनटचेबिलिटी इज अ काइंड ऑफ सोशल डिसॅबिलिटी. सामाजिक अपंगत्व शब्द महत्वाचा आहे. अपंगत्व, तुम्ही काही गोष्टी वापर करू शकत नाहीत, ते अपंगत्व असतं. मग सामाजिक अपंगत्व, जेव्हा तुम्ही सोशल स्ट्रक्चर्स, सोशल प्रोसेसेस, सोशल इन्स्टिट्यूशन्स, सोशल मेकॅनिझम्स उपभोगू शकत नाहीत, देन इट इज कॉल्ड ॲज सोशल डिसॅबिलिटी. So what it says, untouchability is a kind of social disability imposed on a person or a group of persons or a class of persons due to their birth in certain castes. एखाद्या व्यक्तीचा, समूहाचा, वर्गाचा एका विशिष्ट जातीमध्ये जन्म झाल्यामुळे जेव्हा त्या व्यक्तीवरती, वर्गावरती, समूहावरती कोणत्याही प्रकारचं सामाजिक अपंगत्व लादलं जातं त्याला म्हणायचं अनटचेबिलिटी किंवा अस्पृश्यता. सामाजिक अपंगत्व, या नदीतनं पाणी घ्यायचं नाही, या विहिरीवरनं पाणी घ्यायचं नाही, या रस्त्यावरनं चालायचं नाही, या हॉटेलमध्ये यायचं नाही, या ठिकाणी यायचं नाही, हे जे बंधनं तुम्ही टाकता, हे अपंगत्व तुम्ही टाकता, त्या व्यक्तीचा एका विशिष्ट जातीमध्ये जन्म झाल्यामुळे याला म्हणायचं अपंगत्व, याला म्हणायचं अस्पृश्यता, याला म्हणायचं अनटचेबिलिटी. आणि संविधान स्वतः सांगतं की अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे.
अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. यात काय प्रोव्हिजन्स आहेत पहा. खूप महत्वाचा आर्टिकल आहे. अनटचेबिलिटी इज अबॉलिश्ड, याला नष्ट केलं जाईल. अँड इट्स प्रॅक्टिस म्हणजे याचा वापर इन एनी फॉर्म, कोणत्याही प्रकारच्या पद्धतीमध्ये अनटचेबिलिटीचा वापर करणे इज फॉरबिडन, हा निषिद्ध आहे. म्हणजे तुम्ही अस्पृश्यता फॉलो करू शकत नाही. द एन्फोर्समेंट ऑफ एनी डिसॅबिलिटी अरायझिंग आउट ऑफ अनटचेबिलिटी शॅल बी अन ऑफेन्स पनिशेबल इन अकॉर्डन्स विथ दी लॉ. कुणीही या प्रकारची कोणतीही अस्पृश्यता जर आणण्याचा प्रयत्न केला तर तो एक गुन्हा असेल कायद्यानुसार, व या गुन्ह्यासाठी शिक्षा केली जाईल. या गुन्ह्यासाठी शिक्षा केली जाईल, ही अनटचेबिलिटी आहे. क्लिअर हा पॉइंट. मग महत्वाची गोष्ट, यासाठी 1955 ला एक महत्वाचा कायदा करण्यात आला होता. 1955 ला त्या कायद्याचं नाव होतं अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट. याच कायद्याला 1976 ला अमेंड करण्यात आलं, ज्याने याचं नाव करण्यात आलं होतं PCRA, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट. 1955 ला पार्लमेंटनं कायदा केला होता, ज्यानुसार जर कोणी अनटचेबिलिटी फॉलो केली तर त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. याच कायद्याला परत अमेंड करण्यात आलं 1976 ला, आणि कायद्याचं नाव ठेवण्यात आलं PCRA, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट. राईट. थँक्यू.